नेक्स्ट पॉईंट एन्झाईमबद्दल इन्फॉर्मेशन पाहत होतं. एन्झाईम लाईन टू लाईन NCERT. ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. देर आर द सम न्यूक्लिक ॲसिड दॅट बिहेव लाईक एन्झाईम कॉल्ड ॲज अ रायबोझाईम. रायबोझाईम म्हणजे काय आणि दुसरं काय म्हटलं आपण ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन म्हणजे एन्झाईम्स हे एन्झाईम आहे आणि हे कोणी प्रोटीन आहे. ऑल एन्झाईम आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. लक्षात ठेवायचं ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम्स. वन कॅन डिपिक्ट an enzyme by the line diagram. An enzyme like any protein has a primary structure that is amino acid sequence of the protein. An enzyme like any protein has the secondary structure, tertiary structure also. You can look at the tertiary structure. You will notice that the backbone of the protein chain folds upon itself. बरोबर आहे. The chain crisscross itself and hence many crevices म्हणजे काय pockets are made. One such pocket is called as the active site. आता ज्या वेळेस प्रोटीनचा विचार केला एन्झाईमचा जर विचार केला तर एन्झाईममध्ये जनरली लक्षात ठेवायचं टर्शरी स्ट्रक्चर असतं. कोणतं स्ट्रक्चर असतं? टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. बरं ते रिसेंबल करतं स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आणि ज्यावेळेस टर्शरी स्ट्रक्चर बनत असतं त्यावेळेस मेनी क्रिवायसेस किंवा पॉकेट्स तयार होतात आणि त्या पॉकेट्सलाच ॲक्टिव्ह साईट असंही म्हणतात. ठीक आहे. अँड ॲक्टिव्ह साईट ऑफ ॲन एन्झाईम इज अ क्रिवाइस ऑर पॉकेट इन टू विच द सबस्ट्रेट फिट्स. ह्या ॲक्टिव्ह साईट्समध्ये कोण जाऊन अटॅच होणार आहे? सबस्ट्रेट गेट अटॅच टू दिस पॉईंट. सबस्ट्रेट गेट अटॅचेस टू दॅट पॉईंट. ठीक आहे. नंतर दस एन्झाईम थ्रू देअर ॲक्टिव्ह साईट्स कॅटलाइज द रिॲक्शन ॲट अ हाय रेट. एन्झाईम कॅटलिस्ट्स differ from the inorganic catalyst in many ways. One major difference needs mentions is inorganic catalyst works efficiently at high temperature and high pressure while महत्त्वाची लाईन पेपरला विचारतात इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट जे आहेत ते हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरला चांगलं काम करतात. तर एन्झाईम गेट डॅमेज्ड ॲट हाय टेम्परेचर लाईक 40 डिग्री सेल्सिअस अँड अबव. 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती एन्झाईम ॲक्टिव्हिटी होत नाही. लक्षात ठेवायचा. The enzyme isolated from the organism who normally live under the extremely high temperature nothing but are stable and retain their catalytic power even at the high temperature. There are some enzyme. ठीक आहे. इथं काय म्हणतो बघा एन्झाईम आयसोलेटेड फ्रॉम द ऑर्गॅनिझम हू नॉर्मली लिव्ह अंडर द एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर लाईक हॉट विंड्स सल्फर स्प्रिंग्स आर स्टेबल अँड रिटेन देअर कॅटॅलिटिक पॉवर ॲट हाय टेम्परेचर ऑल्सो. थर्मल स्टॅबिलिटी इज दस इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ सच एन्झाईम आयसोलेटेड फ्रॉम द थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम. थर्मल स्टॅबिलिटी इज इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ सच एन्झाईम आयसोलेटेड फ्रॉम द थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम. म्हणजे जे हाय टेम्परेचर स्टेबल आहेत, हायली टेम्परेचर स्टेबिलिटी असणारे आहेत ते कशापासून घेतात? थर्मोफिलिक ऑर्गॅनिझमपासून बाहेर काढलेले असतात ते एन्झाईम. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती काम करत नाही पण थर्मोफिलिक एन्झाईम जे आहेत ते करतात. लक्षात ठेवायचं आहे. नंतर एक केमिकल रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट इज केमिकल रिॲक्शन. हाऊ डू वी अंडरस्टँड दिस एन्झाईम्स? लेट द फर्स्ट अंडरस्टँड द केमिकल रिॲक्शन. केमिकल कंपाऊंड अंडरगो द टू टाइप्स ऑफ द चेंज. IMP पॉईंट. Chemical compound undergo the two types of the change. One is a physical change, another is a chemical change. ठीक आहे. Another is a chemical change. The physical change simply refers to the change in a shape without breaking the bond. Change in a shape without the breaking the bonds. This is called as a physical process. Another physical process is the change in a state of the matter. State change झाली किंवा शेप चेंज झाला की त्याला म्हणतात फिजिकल चेंज. ठीक आहे. However, when bonds are broken and new bonds are formed during the transformation called as the chemical reaction or chemical change. But there are two chemical compound undergo the two changes. Chemical compound जे आहेत ते दोन प्रकारचे चेंजेस त्यांच्यामध्ये होतात केमिकल कंपाऊंडमध्ये. वन इज अ केमिकल चेंज, दुसरा आहे फिजिकल चेंज. फिजिकल चेंजमध्ये चेंज इन अ स्टेट आणि चेंज इन अ शेप आहे. तर केमिकल चेंजमध्ये बॉन्ड ब्रेक होतात किंवा बॉन्ड तयार होतात, बॉन्ड फॉर्म होतात. ब्रेक ऑर फॉर्म, बॉन्ड ब्रेक और फॉर्म होतात. ठीक आहे. एक्झाम्पल बघा BaOH2 2 plus H2SO4 gives BaSO4 and 2H2O. is an inorganic chemical reaction. Similarly, the hydrolysis of the starch into the glucose is an organic chemical reaction. बरोबर. ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे त्याला म्हणणार ऑर्गॅनिक रिएक्शन, ज्याच्यामध्ये ते नाही आहे त्याला म्हणणार इनऑर्गॅनिक रिएक्शन. बरोबर. द रेट ऑफ द फिजिकल ऑर केमिकल प्रोसेस रेफर्स टू द अमाऊंट ऑफ द प्रोडक्ट फॉर्म पर युनिट टाईम. अमाऊंट ऑफ द प्रोडक्ट फॉर्म्ड युनिट टाईम. मग रेट ऑफ द फिजिकल ऑर केमिकल चेंज या दोन्ही चेंजचा जो रेट आहे तो रेट कोण डिसाईड करते? अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म. अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. लक्षात ठेवायचं पर युनिट टाईम. प्रोडक्ट फॉर्म DP/dt.
dp/dt लक्षात ठेवायचं. नंतर द रेट कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज द व्हेलॉसिटी ऑफ रेट इज ऑल्सो कॉल्ड द व्हेलॉसिटी इफ द रिॲक्शन इज if the direction of the reaction is specified. The rate of the physical and chemical process are influenced by the temperature among the other factors, right? The general rule of the thumb the general rule of thumb is that the rate doubles or decreases by the half for every 10 degree change in the either direction. आता हा जो थंब रूल आहे काय म्हणतात, the general rule of the thumb is that the rate doubles or decreases by the half of every 10 degree change. ते 10 degree चेंज केला की रेट काय होते, हाफ किंवा डबल होतोय, लक्षात ठेवायचं. कॅटलाइज्ड रिॲक्शन्स प्रोसीड ॲट अ रेट वास्टली हायर दॅन दॅट ऑफ द अनकॅटलाइज्ड रिॲक्शन. बरोबर आहे, फास्ट होतात. वेन द एन्झाईम कॅटलाइज द रिॲक्शन आर ऑब्झर्व्ड द रेट वुड बी द वास्टली हायर दॅन दॅट ऑफ द रिॲक्शन. ही रिॲक्शन लक्षात ठेवायची कार्बॉनिक अनहायड्रेटची. आता कार्बॉनिक अनहायड्रेज नावाचं जे एन्झाईम आहे ज्यावेळेस ह्या कार्बॉनिक अनहायड्राइज एन्झाईम वापरू CO2 अँड H2O या दोघांपासून काय तयार होते, कार्बॉनिक ॲसिड तयार होते. ज्यावेळेस हे वापरत नाही, इन अब्सेन्स ऑफ एनी एन्झाईम द रिॲक्शन इज व्हेरी स्लो. अबाउट 20 मॉलिक्युल्स ऑफ द H2CO3 इज फॉर्म. 200 मॉलिक्यूल तयार करतात. पण ज्यावेळेस एन्झाईम यूज करू जवळजवळ 6 लाख मॉलिक्यूल तयार होतात. ज्यावेळेस एन्झाईम यूज केलं जातं त्यावेळेस 6 लाख मॉलिक्युल्स फॉर्म होतात किंवा तयार होतात. ठीक आहे. दिस रिॲक्शन बघा, एन्झाईम यूज केल्यानंतर ह्या रिॲक्शनचा रेट जवळजवळ 10 मिलियन टाइम्स म्हणजे 10 लाख टाइम्सनी वाढला आहे. 10 लाख टाइम्सनी वाढलेला आहे, जस्ट सांगायचं म्हणून. देर आर द 1000 टाइप्स ऑफ द एन्झाईम्स इच कॅटलाइजिंग द युनिक केमिकल मेटाबॉलिक रिॲक्शन्स. द मल्टीस्टेप केमिकल रिॲक्शन्स वेन इच ऑफ द स्टेप इज कॅटलाइज बाय द सेम एन्झाईम और कॉम्प्लेक्स डिफरंट एन्झाईम इज कॉल्ड द मेटाबॉलिक पाथवे. आता मेटाबॉलिक पाथवे म्हणजे काय, मेटाबॉलिक पाथवे म्हणजे स्टेप वाईज रिॲक्शन असतात. मेटाबॉलिक पाथवे म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्टेप वाईज बायोकेमिकल रिॲक्शन असतात. स्टेप वाईज बायोकेमिकल रिॲक्शन असतात. आणि ह्या रिॲक्शन होत असताना सेम किंवा डिफरंट एन्झाईम्स वापरले जातात. फॉर एक्झाम्पल ग्लुकोजपासून 2-पायरुविक ॲसिड बनवून रिॲक्शन पाहिजे, आणि ह्यालाच म्हणतो मेटाबॉलिक पाथवे. इज ॲक्च्युअली अ मेटाबॉलिक पाथवे इन विच ग्लुकोज बिकम्स पायरुविक ॲसिड थ्रू एन 10 डिफरंट एन्झाईम वापरलेले 10 कॅटलाइज्ड मेटाबॉलिक रिॲक्शन्स. वेन यू स्टडीड द रेस्पिरेशन धड्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, in our skeletal system किंवा मसल्स अंडर द अनएरोबिक कंडिशन लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म्ड. अंडर द नॉर्मल एरोबिक कंडिशन पायरुविक ॲसिड इज फॉर्म्ड. एरोबिक कंडिशन आणि अनएरोबिक कंडिशनला काय तयार होतं ते सांगितलेलं आहे. पायरुविक ॲसिड एरोबिक कंडिशनला आणि अनएरोबिक कंडिशनला लॅक्टिक ॲसिड तयार होते. ड्युरिंग द फर्मेंटेशन द सेम पाथवे लीड्स टू द प्रोडक्शन ऑफ द इथेनॉल किंवा अल्कोहोल. इन अ डिफरंट कंडिशन डिफरंट प्रोडक्ट आर पॉसिबल. डिफरंट कंडिशनमध्ये डिफरंट प्रोडक्ट तयार होतील हे असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, हाऊ डू द एन्झाईम ब्रिंग अबाउट द हाय रेट्स ऑफ द केमिकल कन्व्हर्जन. ह्या नोट्स बघा, एन्झाईमबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथं. एन्झाईमबद्दल इन्फॉर्मेशन. एन्झाईम्स इन्फ्लुएन्सेस और इन्क्रीजेस द रेट ऑफ द बायोकेमिकल रिॲक्शन. पहिला पॉईंट म्हणलं, एक्झाम्पल दिलं कार्बोनिक अनहायड्रेटचं. मग ज्यावेळेस कार्बोनिक अनहायड्रेट यूज केलं जात नाही त्यावेळेस 200 मॉलिक्यूल तयार होतात, आणि ज्यावेळेस ते यूज केलं जातं त्यावेळेस 6 लाख मॉलिक्यूल तयार होतात. 6 लाख मॉलिक्यूल तयार होतात. ठीक आहे. हा त्याच्याबद्दलचा एक महत्त्वाचा पॉईंट होता. नेक्स्ट पॉईंट बघा, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट all proteins are not enzyme. IMP. Enzyme have the specific activity, therefore each enzyme has its own substrate. Next बघा, ज्यावेळेस एन्झाईम बघा, रायबोझाईम म्हणजे काय, when nucleic acid like RNA act as a enzyme called as a रायबोझाईम. ठीक आहे. आणि एन्झाईमचं स्ट्रक्चर टर्शरी स्ट्रक्चरचा ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस टर्शरी स्ट्रक्चर तयार होत असताना एन्झाईममध्ये काही पॉकेट्स तयार होतात. हे पॉकेट आहे त्याचं पॉकेट आहे. त्या पॉकेट्सलाच म्हणतात क्रिवायसेस, आणि त्यालाच आपण म्हणतो ॲक्टिव्ह साईट्स. ॲक्टिव्ह साईट्स ऑफ द एन्झाईम्स. ॲक्टिव्ह साईट्स ऑफ द एन्झाईम कधी तयार होतात, ज्यावेळेस टर्शरी स्ट्रक्चर तयार होत असतं. टर्शरी स्ट्रक्चर फॉर्म होत असतं त्यावेळेस, होत असताना तयार झालेलं स्ट्रक्चर ॲक्टिव्ह साईट्स आहेत. इन दिस सबस्ट्रेट फिट्स. त्याच्यामध्ये काय तयार होतं, सबस्ट्रेट जाऊन फिट होतो. ठीक आहे. आणि जे एन्झाईम आणि सबस्ट्रेटची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कशी आहे, लॉक की मॉडेलसारखी आहे. आता इथं ती माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस सबस्ट्रेट यूज करतो ज्यावेळेस एन्झाईम यूज होतं किंवा नाही होत त्यावेळेस 200 मॉलिक्यूल तयार होतात 1 तासामध्ये, आणि ज्यावेळेस एन्झाईम यूज केलं तर कार्बोनिक अनहायड्रेट्स त्यावेळेस 6 लाख मॉलिक्यूल तयार होतात 1 तासामध्ये. ठीक आहे. नंतर ॲक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कशी आहे बघा. हे जे एन्झाईम आहे, ह्या एन्झाईमचं स्ट्रक्चर जर बघितलं त्या एन्झाईमवरती क्रिवायसिस आहे, पॉकेट आहे. ठीक आहे. आणि ह्या पॉकेटलाच म्हणतो ॲक्टिव्ह साईट्स. हा दुसरा कोण, हा सबस्ट्रेट आहे. ठीक आहे. या दोघांची एकत्रित येऊन हा सबस्ट्रेट त्या ॲक्टिव्हेशन साईटमध्ये जाऊन फिट होऊन
एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला. ठीक आहे. मग एन्झाईम काम काय करतं, या कॉम्प्लेक्समध्ये जे सबस्ट्रेटमधले जे बॉन्ड आहेत, सबस्ट्रेटचे जे बॉन्ड आहेत ते सबस्ट्रेटचे बॉन्ड ब्रेक करतं. बॉन्ड काय करतं, ते ब्रेक करतं आणि न्यू बॉन्ड तयार करतं, न्यू बॉन्ड फॉर्म करतं आणि त्याचं कन्व्हर्जन करतं एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्समध्ये. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्समध्ये. मग इथे एकच फरक आहे, जो इथं बघा असं, हां इथं हा असा तयार झाला, मग न्यू प्रोडक्ट. ठीक आहे. एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स, सॉरी, आणि हा एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स तयार झाला आणि काही काळ टायमिंगनंतर एन्झाईम आणि प्रोडक्ट हे सेपरेट होतात. एन्झाईम आणि प्रोडक्ट काय होतात, सेपरेट होतात. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा डिझायर प्रोडक्ट आहे, हा कोणी डिझायर पार्ट आहे, जो तयार होणार आहे, जो काय होणार आहे, तयार होणार आहे, डिझायर पार्ट आहे तो. ठीक आहे. अशा पद्धतीने ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी, ही काय एन्झाईमची ॲक्टिव्हिटी आहे. इन शॉर्ट, ॲक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईम कसं म्हणू शकतो, एन्झाईम प्लस सबस्ट्रेट एकत्र येतात, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो, नंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्समध्ये होतं, नंतर एन्झाईम आणि प्रोडक्ट काय होतात, दोघेही सेपरेट होतात, दोघेही काय होतात, सेपरेट होतात. ठीक आहे. IMP पॉईंट ह्या पेपरला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज हाऊ डू एन्झाईम ब्रिंग अबाउट द सच अ हाय रेट्स ऑफ द केमिकल रिॲक्शन. एन्झाईम ते हाय रेट कसा अचीव करतं, हाऊ एन्झाईम ब्रिंग अबाउट द सच हाय रेट्स, कसा ब्रिंग आउट करतं, कसं ते आणायचा प्रयत्न करतं ते. हां, टू अंडरस्टँड दिस वी शूड स्टडी द एन्झाईम अ लिटल मोर. त्याच्यामध्ये आपल्याला अजून अभ्यास करणं गरजेचं आहे. वी हॅव ऑलरेडी अंडरस्टूड द आयडिया ऑफ एन ॲक्टिव्ह साईट. आपल्याला ॲक्टिव्ह साईटबद्दल माहिती आहे. द केमिकल ऑर मेटाबॉलिक कन्व्हर्जन रेफर्स टू द रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन विच इज कन्वर्टेड इन टू द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज द सबस्ट्रेट. हे काय, इन विच काय होते, सबस्ट्रेटपासून प्रोडक्ट बनतं. ठीक आहे. सबस्ट्रेटपासून काय बनतं, प्रोडक्ट. हेन्स एन्झाईम दॅट इज अ प्रोटीन विथ अ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर इन्क्लुडिंग द ॲक्टिव्ह साईट, जे ऑलरेडी बोललेलो आहे, कन्वर्ट द सबस्ट्रेट इन टू द प्रोडक्ट. मग सबस्ट्रेटचं प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोण महत्त्वाचं काम करते, तर ॲक्टिव्ह साईट्स महत्त्वाचं काम करतायत. कोणत्या साईट्स महत्त्वाचं काम करतायत, ॲक्टिव्ह साईट्स महत्त्वाचं काम करतायत. इट इज नाऊ अंडरस्टूड दॅट द सबस्ट्रेट यस हॅज टू बाइंड द एन्झाईम ॲट इट्स ॲक्टिव्ह साईट्स. बरोबर. विदिन द गिवन क्लेफ्ट ऑर अ पॉकेट, गिवन एरियामध्ये तिथे जाऊन त्याला अटॅच होणं गरजेचं आहे. द सबस्ट्रेट हॅज टू डिफ्यूज टुवर्ड्स द ॲक्टिव्ह साईट्स. ठीक आहे. अँड दिस इज दस अन ऑब्लिगेटरी फॉर्मेशन ऑफ द ES कॉम्प्लेक्स. ES कॉम्प्लेक्स तयार होणार आहे, काही गरज नाही. E फॉर एन्झाईम, ES फॉर द सबस्ट्रेट. द कॉम्प्लेक्स फॉर्मेशन इज अ ट्रान्झियंट फिनॉमिनॉन. ट्रान्झियंट म्हणजे तात्पुरता फिनॉमिनॉन आहे. हा कसा आहे, तात्पुरता फिनॉमिनॉन आहे. द न्यू स्ट्रक्चर ऑफ द सबस्ट्रेट कॉल्ड एज द ट्रान्झिशन स्टेट स्ट्रक्चर इज फॉर्म. बघा, ES कॉम्प्लेक्स जे ES कॉम्प्लेक्स याला कशी आहे, ट्रान्झियंट स्टेज आहे, तात्पुरती स्टेज आहे. आणि याच्यापासून न्यू स्ट्रक्चर तयार होणार आहे, त्या न्यू स्ट्रक्चरलाच म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेज किंवा ट्रान्झिशन स्टेट, आणि तीच असते EP कॉम्प्लेक्स. ठीक आहे. व्हेरी सून आफ्टर द एक्सपेक्टेड बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग इज कम्प्लिटेड, द प्रोडक्ट इज रिलीज फ्रॉम द ॲक्टिव्ह साईट. ॲक्टिव्ह साईटमधून प्रोडक्ट काय आहे, जे तयार झालेले आहेत सेपरेट होऊन ते रिलीज केले जातात. इन अदर वर्ड्स, द स्ट्रक्चर ऑफ द सबस्ट्रेट गेट ट्रान्सफॉर्म इन टू द स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट. येस, गेट ट्रान्सफॉर्म इन टू द प्रोडक्ट. द पाथवे ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन इज मस्ट गो थ्रू द सो कॉल ट्रान्झिशन स्ट्रक्चर. ठीक आहे. ट्रान्झिशन स्टेटमधूनच ते जाणार आहे. मग इथं शॉर्टकटमध्ये काय, E + ES गिव ES कॉम्प्लेक्स, गेट कन्वर्टेड टू द EP कॉम्प्लेक्स, अँड देन E इज सेपरेटेड, न्यू प्रोडक्ट इज फॉर्म. प्रोडक्ट कुणाच्या जागी तयार झाला आहे, ESच्या जागी तयार झालेला आहे. देअर कुड बी द मेनी मोर अल्टर्ड स्ट्रक्चरल स्टेट बिटवीन द स्टेबल सबस्टेट अँड द प्रोडक्ट. बरोबर. मेनी ह्या स्टेज ज्या आहेत ना मधल्या ट्रान्झिशनवाल्या, ह्या खूप पण असू शकतात. इम्प्लिसिट इन दिस स्टेटमेंट इज दॅट फॅक्ट दॅट ऑल द अदर इंटरमिडिएट स्ट्रक्चर स्टेट्स आर अनस्टेबल. ऑल जे स्ट्रक्चर असतं ट्रान्झिशनवालं, हे सगळं अनस्टेबल स्ट्रक्चर असतं. लक्षात ठेवायचं, अनस्टेबल, ऑलवेज अनस्टेबल. दिस बोथ स्ट्रक्चर आर ऑलवेज अनस्टेबल. ठीक आहे. टेम्पररी असतात, ते लगेच ट्रान्सफर होतात. द स्टॅबिलिटी इज समथिंग रिलेटेड टू द एनर्जी स्टेटस ऑफ द मॉलिक्युलर द स्ट्रक्चर. ठीक आहे. स्टॅबिलिटी कशाच्या रिलेटेड आहे, एनर्जी स्टेटसच्या रिलेटेड आहे. एनर्जी स्टेटस, किती एनर्जी त्याच्यामध्ये आहे. हेन्स वेन वी लुक ॲट द पिक्टोरियल थ्रू द ग्राफ इट लुक्स लाईक द समथिंग फिगर. आता इथं बघा, इथं जो रेड कलरचा आहे, ठीक आहे, इथं प्रोग्रेस ऑफ द ग्राफ जर बघितलं, एक आहे विथ एनर्जी, विदाऊट एनर्जी. ठीक आहे. ॲक्टिवेशन एनर्जी विदाऊट द एन्झाईम. विदाऊट एन्झाईम म्हणजे रेडवाली ही जी रिॲक्शन आहे ही विदाऊट एन्झाईम आहे. मग याच्यासाठी ट्रान्झिशन स्टेट अटेन करायला जास्त एनर्जी लागते, आणि या सेकंड स्टेजमध्ये ट्रान्झिशन स्टेट अटेन करायला कमी एनर्जी लागते. मग इथं जर बघितलं, ॲक्टिवेशन एनर्जी जी आहे, ॲक्टिवेशन एनर्जी विदाऊट एन्झाईमला जास्त लागते आहे विथ एन्झाईमसहित. म्हणजे जर एखादी केमिकल रिॲक्शन विदाऊट एन्झाईम होती, केम रिॲक्शन विदाऊट एन्झाईम होती म्हणजे नो एन्झाईम म्हणलं की हाय ॲक्टिवेशन एनर्जी,
आणि जर एन्झाईम प्रेझेंट आहे असं म्हटलं तर लो ॲक्टिवेशन एनर्जी इज रिक्वायर. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, रिक्वायर ट्रान्झिशन स्टेट जी असणार आहे ती अचीव करायसाठी लागणारी एनर्जी. एनर्जी जास्त म्हणजे रिॲक्शन स्लो होती, एनर्जी जास्त लागते म्हणजे रिॲक्शन काय होती, स्लो होती. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं बघा, द वाय ॲक्सिस रिप्रेझेंट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कंटेंट. हा जो वाय ॲक्सिस आहे काय पोटेन्शियल एनर्जी आहे, इकडे काय प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आणि इथं मध्ये जी स्टेज आहे त्याला म्हणतो ट्रान्झिशन स्टेज. ट्रान्झिशन स्टेजला जास्त एनर्जी कुठं लागती, कमी एनर्जी कुठं लागती. एन्झाईम नसेल तर जास्त एनर्जी लागती, एन्झाईम असेल तर कमी एनर्जी लागती. द एनर्जी लेवल डिफरन्स बिटवीन द यस अँड पी. द पी इज ॲट अ लोअर लेवल दॅन द यस. आता प्रोडक्ट बघा, प्रोडक्टची लेवल काय आहे, कमी आहे. म्हणजेच आता इथे जर बघितलं, प्रोडक्टचं जे पोटेन्शियल एनर्जी आहे ही खूप कमी असणार आहे. प्रोडक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. कुणापेक्षा, सबस्ट्रेटपेक्षा. म्हणजे सबस्ट्रेटची एनर्जी इज मोर हायर दॅन द प्रोडक्ट, इज मोर हायर दॅन द प्रोडक्ट. IMP काय आहे, पोटेन्शियल एनर्जीबद्दल माहिती चाललेली आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे, हां, द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. जर यसपेक्षा पी खाली असेल, यस इथं असेल आणि पी खाली असेल तर रिॲक्शन काय एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन, द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. IMP पेपरला विचारतात. और exothermic reaction, one need to supply the not supply the energy in order to form the product. However, where it is an exothermic or spontaneous reaction or an endothermic or energy requiring reaction, the yes has to go through the much high energy state or transition state. मग जर एनर्जी रिॲक्शन एक्झोथर्मिक असो नाही ते एंडोथर्मिक असो, ट्रान्झिशन स्टेटमधून जावंच लागणार आहे. सबस्टेटला ट्रान्झिशन स्टेटमधून जावंच लागणार आहे. द डिफरन्स इन एनर्जी, ॲव्हरेज एनर्जी कंटेंट ऑफ द यस फ्रॉम दॅट ऑफ द ट्रान्झिशन स्टेट इज कॉल्ड एज द ॲक्टिवेशन स्टेट. सबस्टेटमधली आणि ट्रान्झिशन स्टेटमधली जो एनर्जी डिफरन्स आहे त्यालाच म्हणतो आपण ॲक्टिवेशन एनर्जी. त्यालाच काय म्हणतात, ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जीची डेफिनेशन IMP पेपरला याच्यावरती प्रश्न असतो. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय, द डिफरन्स इन द ॲव्हरेज एनर्जी कंटेंट ऑफ द यस फ्रॉम द यस अँड द ट्रान्झिशन स्टेट. द एन्झाईम इव्हेंच्युअली ब्रिंग डाऊन दिस एनर्जी बॅरियर मेकिंग द ट्रान्सफर. ठीक आहे. यस अँड पी इझिली करायचं काम करतो एन्झाईम. मग लक्षात ठेवायचं, एन्झाईम जर असेल तर ॲक्टिवेशन एनर्जी कमी, एन्झाईम असेल तर ॲक्टिवेशन एनर्जी ही कमी असणार आहे. म्हणजे एन्झाईम टू सबस्ट्रेटसाठी लागणारी एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. लक्षात ठेवायचं IMP. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ द एन्झाईम ॲक्शन. नेचर ऑफ द एन्झाईम ॲक्शन. हा जो नेक्स्ट पॉईंट आहे, हा पॉईंट ऑलरेडी आधी एक्सप्लेन केलेला आहे. हा पूर्ण पॉईंट फक्त लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस हा एन्झाईम इथून सेपरेट होतोय तर हा नेक्स्ट सायकल पूर्ण करायला जातो. म्हणजे हा एन्झाईम परत दुसरा सबस्टेट बघतो. ठीक आहे. आणि इथं ती लाईन येते, एन्झाईम रिलीज द प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन अँड फ्री एन्झाईम इज रेडी टू बाइंड टू द अनदर मॉलिक्यूल ऑफ द सबस्टेट. ठीक आहे. ही लाईन महत्त्वाची आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर अफेक्टिंग द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते कोणते आहेत. ठीक आहे. आता इथं जर बघितलं, हा जो पॉईंट आहे इथं महत्त्वाचे 2-3च फॅक्टर दिसत आहेत. एक दिसतोय टेम्परेचर अँड pH अँड थर्ड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टेट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टेट किंवा सबस्टेट कॉन्सन्ट्रेशन. आणि तिघांचेही 3 ग्राफ आहेत. pH आणि टेम्परेचरचा ग्राफ सेम आहे, फक्त सबस्टेटच्या कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ वेगळा आहे. ठीक आहे. 3 ग्राफ पाहून घ्यायच्यात व्यवस्थित. पण पहिला पॉईंट बघू इथून. द ॲक्टिव्हिटी ऑफ द एन्झाईम कॅन बी अफेक्टेड बाय द चेंज इन द कंडिशन विच कॅन अल्टर द टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. म्हणजे एन्झाईम म्हणलं की टर्शरी स्ट्रक्चर बघायचं. एन्झाईम म्हणलं की टर्शरी स्ट्रक्चर बघायचं प्रोटीनचं. कोणतं स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. दिस इन्क्लूड द टेम्परेचर, pH, चेंज इन अ सबस्टेट कॉन्सन्ट्रेशन और बाइंडिंग ऑफ द स्पेसिफिक केमिकल दॅट रेग्युलेट द ॲक्टिव्हिटी. म्हणजे अजून एक पार्ट दिला आहे, बाइंडिंग ऑफ द स्पेसिफिक केमिकल. हे जे 4 पॉईंट आहेत, कोणतं टेम्परेचर, pH, चेंज इन अ सबस्टेट कॉन्सन्ट्रेशन अँड बाइंडिंग ऑफ द स्पेसिफिक केमिकल दॅट रेग्युलेट दॅट ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. पहिले टेम्परेचर अँड pH दोघांचंही सेम आहे. आणि इथं जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघायचे. एन्झाईम जनरली फंक्शन इन अ नॅरो रेंज ऑफ द टेम्परेचर. मग एन्झाईमची जी ॲक्टिव्हिटी आहे टेम्परेचरच्या बाबतीत जर विचार केला, कशाच्या बाबतीत, टेम्परेचरच्या बाबतीत कशी रेंज आहे, नॅरो रेंज, कमी रेंजमध्येच काम करतं. जनरली हाय टेम्परेचरला काम करत नाही. इच एन्झाईम शो द इट्स हायेस्ट ॲक्टिव्हिटी ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर अँड pH कॉल्ड एज द ऑप्टिमम टेम्परेचर अँड ऑप्टिमम pH. आता ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय, ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला एन्झाईम ॲक्टिव्हिटी हाय असते. एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज ॲट पीक म्हणजे हायला असेल तर त्याला म्हणतो ऑप्टिमम टेम्परेचर. ऑप्टिमम pH म्हणजे बी सेम, फक्त ऑप्टिमम एन्झाईम ॲक्टिव्हिटी ज्या pHला मॅक्झिमम असेल ते. ॲक्टिव्हिटी डिक्लाइन्स बोथ बिलो अँड अबव द ऑप्टिमम व्हॅल्यू. म्हणजे असा जर मी ग्राफ काढला तर ही व्हॅल्यू कशी आहे, ऑप्टिमम व्हॅल्यू आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. बघा असं. मग ही व्हॅल्यूच्या अलीकडचं आणि पलीकडचं दोन्ही काय करतात, रेटपेक्षा काय आहे, याच्यापेक्षा काय आहेत, कमी आहेत. ठीक आहे.
Low the temperature preserves the enzyme in a temporarily inactive state, whereas the high temperature destroys the enzymatic activity because proteins are denatured by the heat. IMP point. लो टेम्परेचर काय करतं, इनॅक्टिव्ह स्टेजला ठेवतं. तर हाय टेम्परेचर काय करतं, एन्झाईमला डिस्ट्रॉय करतं. हाय टेम्परेचर डिस्ट्रॉयज द एन्झाईम, हाय टेम्परेचर डिस्ट्रॉयज द एन्झाईम. पेपरला 2 वेळा रिपीट झालेला पार्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. ह्या दोघांचाही ग्राफ बघा सेम आहे. हा जो पॉईंट आहे याला म्हणतो ऑप्टिमम रेट, ऑप्टिमम टेम्परेचर. याला इथं म्हणणार याला ऑप्टिमम pH. कसाला ऑप्टिमम pH. नेक्स्ट वन इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. विथ द इन्क्रीज इन द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं, द वेलॉसिटी ऑफ द एन्झामॅटिक रिॲक्शन इज रायझेस ॲट फर्स्ट. ती काय होणार आहे, वाढणार आहे. बघा, जर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं तर वेलॉसिटी किंवा रेट ऑफ द रिॲक्शन पण वाढत जाणार आहे. द रिॲक्शन इज अल्टिमेटली रिचेस अ मॅक्झिमम वेलॉसिटी व्ही मॅक्स. बघा इथे व्ही मॅक्स बाय 2 येतो पॉईंट, हा व्ही मॅक्सचा पॉईंट आहे. ठीक आहे. विच इज नॉट एक्सिडेड बाय अँड एनी फर्दर राईज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. ठीक आहे. एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर, म्हणजे इथपर्यंत बघा व्ही मॅक्स, याच्यानंतर किती पण कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तरी रेट ऑफ द रिॲक्शन वाढतो का, तर सॉरी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन कितीही वाढलं तरी रेट सेमच राहतो. रेट काय राहतो, सेम राहतो. रेट इज अ सेम इथं एका पॉईंट नंतर. हा जो पॉईंट आहे इथं इथं याला म्हणतो व्ही मॅक्स. याला काय म्हणतो, व्ही मॅक्स. ॲट व्ही मॅक्स, इथं लक्षात ठेवायचं, ॲट व्ही मॅक्स सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन डज नॉट अफेक्ट, डज नॉट वर्क. किंवा ते वाढलं तरी काही फरक पडत नाही, तेवढंच राहणार आहे. दिस इज बिकॉज द एन्झाईम मॉलिक्यूल आर फ्युअर दॅन द सबस्ट्रेट मॉलिक्यूल. म्हणजे जरी एन्झाईम, जर सबस्ट्रेट किती वाढवलं तरी एन्झाईमची क्वांटिटी सेमच आहे किंवा कमी आहे. आफ्टर द सॅच्युरेशन ऑफ दिस मॉलिक्युल्स दे आर नाव नो फ्री एन्झाईम मॉलिक्यूल टू बाइंड विथ द ॲडिशनल सबस्ट्रेट मॉलिक्युल्स. ठीक आहे. ॲडिशनल सबस्ट्रेट नसणार आहे, त्यामुळे इथं रेट याच्यापेक्षा जास्त होणार नाही आहे. ठीक आहे. रेट याच्यापेक्षा जास्त होणार नाही आहे. इन शॉर्ट फक्त लक्षात ठेवायचं आहे, असा ग्राफ आहे, असा असा वाढत जातोय आणि नंतर कॉन्स्टंट आहे, वाढत जातोय आणि कॉन्स्टंट होतोय. The activity of an enzyme is also sensitive to the presence of the specific chemical that bind to the enzyme. When a binding of the chemical shuts off the enzyme activity, the process called as the inhibition. Inhibition म्हणजे काय, एखादा केमिकल से एक्स ज्यावेळेस एन्झाईमला जाऊन बाइंड होईल, कोणाला जाऊन बाइंड होईल, समजा बाइंड झाला एक्स कुणाला एन्झाईमला, तर एन्झाईम ॲक्टिव्हिटी काय होणार आहे, इनॅक्टिव्ह स्टेजला जाणार आहे. तो कोणत्या स्टेजला जाणार आहे, इनॅक्टिव्ह स्टेजला जाणार आहे. आणि त्यालाच म्हणतो इनहिबिशन, त्यालाच म्हणतो इनहिबिशन. अँड द केमिकल कॉल्ड एज द इनहिबिटर. मग ह्या एक्सला काय म्हणतो आपण, इनहिबिटर. When the inhibitor closely resembles the substrate in its molecular structure and inhibits the activity of the enzyme, it is known as the competitive inhibitor. कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर म्हणजे काय बघायचं, कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर ज्यावेळेस इनिबिटरचं स्ट्रक्चर कुणासारखं आहे, सबस्ट्रेटसारखं आहे. इनिबिटरचं स्ट्रक्चर म्हणजे त्या केमिकलचं स्ट्रक्चर कुणासारखं आहे, सबस्ट्रेटसारखं आहे. मग तिथं एन्झाईमच्या इथं या ॲक्टिवेशन साईटला सबस्ट्रेटऐवजी तो इनिबिटर जाऊन अटॅच होतो, विषय संपतो. मग बस काय करतच नाही. ड्यू टू द क्लोज स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी विथ द सबस्ट्रेट, द इनिबिटर कम्पीट विथ द सबस्ट्रेट फॉर द सबस्ट्रेट बाइंडिंग साईट ऑफ द एन्झाईम. ठीक आहे, बरोबर आहे. आता होतंय काय बघा, समजा हा एन्झाईम आहे, ही त्याची ॲक्टिवेशन साईट आहे. ठीक आहे, ही ॲक्टिवेशन साईट आहे. मग इथं बसत असताना दोघंही बसत आहेत, म्हणजे सबस्ट्रेट पण बसतोय, सबस्ट्रेट पण येऊ शकतोय, आणि इथं इनिबिटर म्हणजे तो केमिकल पण येऊ शकतोय. इनिबिटर केमिकल. बरं, ह्या दोघांचंही स्ट्रक्चर सेम असल्यामुळे सबस्ट्रेट आणि केमिकलचं, तर दोघंही येऊ शकतात. त्यामुळे या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होती. काय होती, कॉम्पिटिशन. आणि यालाच म्हणतो कॉम्पिटिशन इनिबिशन किंवा कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. ठीक आहे. नंतर कॉन्सिक्वेंटली द सबस्ट्रेट कॅनॉट बाइंड, ॲज अ रिझल्ट द एन्झाईम ॲक्शन इज डिक्लाइन. एक्झाम म्हणजे काय होतं, ते कधी कधी काय होतं, मग केमिकल तिथं जाऊन बाइंड झाला तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी होणार आहे का, सॉरी सबस्ट्रेटच नसल्यामुळं पुढचं काय काम करणार आहे का एन्झाईम, नाही. इनिबिशन ऑफ द सक्सिनिक डिहायड्रोजनेज बाय द महत्त्वाचं एक्झाम्पल, याच्यावरती पेपरला प्रश्न आहे. इनिबिशन बाय द सक्सिनिक डिहायड्रोजनेज बाय द मॅलोनेट विच क्लोजली रिसेंबल द सबस्ट्रेट सक्सिनेट. आता बघा, एक रिॲक्शन आहे, लक्षात ठेवायचं एक्झाम्पल म्हणून. आता जे सक्सिनेट आहे, सक्सिनिक ॲसिड म्हणून आपण त्याला, सक्सिनेटला सक्सिनिक ॲसिड जे आहे, सक्सिनेट किंवा सक्सिनिक ॲसिड, याचं कन्व्हर्जन, ठीक आहे, याचं कन्व्हर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होतं. ठीक आहे. आणि हे करण्यासाठी, ठीक आहे, एक मिनटं, सॉरी मॅलिक नाही, फिमॅरिकमध्ये होतं, फिमॅरिकमध्ये. हां, ह्या रिॲक्शनमध्ये एक कॅटलिस्ट काम करतो, त्याचं नाव आहे सक्सिनिक डिहायड्रोजिनेज. सक्सिनिक डिहायड्रोजिनेज. आता जी बेसिक काय ॲक्टिव्हिटी बघितली, समजा हा एन्झाईम आहे, इथं सबस्ट्रेट येणार आहे, आपला सबस्ट्रेट कोण आहे, सक्सिनेट आहे, कोण आहे, सक्सिनेट. पण या सक्सिनेटसारखं स्ट्रक्चर असणार दुसरा एक आहे, त्याचं नाव आहे मॅलोनेट. ठीक आहे. हा कोण आहे, इनहिबिटर आहे. मग होतं काय, हा इनहिबिटर तिथं जाऊन अटॅच होतो, सबस्ट्रेट तसंच राहतो, म्हणजे पुढचं जे कन्व्हर्जन व्हायचं आहे
पुढचं जे कन्वर्जन व्हायचं आहे ते कन्वर्जन होणार आहे का? नाही. ठीक आहे. मॅलोनेट क्लोजली सिमिलर स्ट्रक्चर ऑफ द सक्सिनिक इन स्ट्रक्चर. ठीक आहे. इनहिबिशन ऑफ द सक्सिनिक डिहायड्रोजनेज. मग इथं काय झालं, जे सक्सिनिक डिहायड्रोजनेज आहे त्याला काम करता आलं का? नाही. कारण की त्या सबस्ट्रेटला एन्झाईमच्या इथं सबस्ट्रेटच्या ऐवजी कोण गेला? मॅलोनेट गेला. ठीक आहे. आणि सच कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स आर ऑफन यूज इन द कंट्रोल ऑफ द बॅक्टेरियल पॅथोजन्स. बॅक्टेरियल पॅथोजन्सला कंट्रोल यूज इन द कंट्रोल ऑफ द बॅक्टेरियल पॅथोजन्स. यांच्या अंडर कंट्रोलमध्ये, बॅक्टेरियल पॅथोजन्सच्या अंडर कंट्रोलमध्ये आहेत. 3 टाईप्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे. हा पॉईंट IMP आहे. मॅलोनेट आहे कोणी इथं? मॅलोनेट इज अ इनिबिटर. मॅलोनेट इज अ इनिबिटर. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द टाइप्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ द एन्झाईम. क्लासिफिकेशन ऑफ द एन्झाईम. Co-factor. Enzymes are composed of one or more several polypeptide chain. However, there are the number of cases in which non-proteins constituent called as co-factor. Protein non-protein constituent. Co-factor काय? Co-factor is non-protein म्हणजे प्रोटीन आहे का ते? नाही आहे. non-protein constituent. प्रोटीन कॉन्स्टिट्युएंट आहे. ठीक आहे. आर बाउंड टू द एन्झाईम टू मेक द एन्झाईम कॅटॅलिटिकली ॲक्टिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एन्झाईम आहे समजा. ठीक आहे. ह्या एन्झाईमला ॲक्टिव्ह होण्यासाठी, ह्या एन्झाईमला सध्या काय इनॲक्टिव्ह स्टेजमध्ये आहे. ह्या एन्झाईमला ॲक्टिव्ह होण्यासाठी, ह्या एन्झाईमला ॲक्टिव्ह होण्यासाठी एक मिनिट, एक नॉन प्रोटीन पार्ट लागणार आहे. नॉन प्रोटीन पार्ट लागणार आहे. नॉन प्रोटीन पार्ट त्यालाच आपण म्हणतो को-फॅक्टर. मग ज्यावेळेस हा को-फॅक्टर प्रोटीनला जाऊन बाइंड होईल, त्यावेळेस एन्झाईम काय होणार आहे? एन्झाईम गेट ॲक्टिवेटेड. ठीक आहे. एन्झाईम गेट ॲक्टिवेटेड. हा पार्ट आहे की को-फॅक्टरचा. पण त्याच्या आधीचा एक छोटासा पॉईंट राहिला आहे, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ द एन्झाईम्स. 1 to 1 लाईन टू लाईन पाहिजे. याच्यामध्ये बघा, 1000 of the enzymes have been discovered, isolated and studied. Most of the enzymes have been classified into the different groups based on the type of the reaction they catalyze. Therefore, enzymes are divided into the 6 classes. Enzymeचे किती क्लासेस? 6 क्लासेस आहेत. Each with 4 to 13 सबक्लासेस. आता 6 क्लास आहेत, परत 4 ते 13 काय सब क्लास आहेत. अँड नेम्ड अकॉर्डिंगली बाय द 4 digit number. 4 digit नंबरने त्याचं काय करतात? नेमिंग करतात. मग 6 क्लासेस कोणते आहेत? ऑक्सिडो रिडक्टेज, सेकंड आहे ट्रान्सफरेज, थर्ड आहे हायड्रोलेजेस, फोर्थ आहे लायेज, फिफ्थ आहे आयसोमरेज, सिक्स्थ आहे लायगेज. लायगेज जोडण्याचं काम करतो, लायेज तोडण्याचं काम करतो, आयसोमेरेज डिफरंट फॉर्म करतो, हायड्रोलेज वॉटर ॲड करतो, हायड्रोलिसिस ऑफ द वॉटर, ब्रेकिंग बाय द वॉटर, ट्रान्सफरेज ट्रान्सफर करतो, ग्रुप ट्रान्सफरिंग होतं इथं, ऑक्सिडो रिडक्टेज ऑक्सिडेशन रिडक्शन करतो. मग 1 by 1 बघा. पहिला येतो ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम. It is also called as a dehydrogenase enzyme. Enzymes which catalyze the oxido reduction between the two substrates, S and S dash. S reduced, S dash oxidized. आणि उलटं केलं, Sचं जे रिड्युस्ड फॉर्म होता तो केला ऑक्सिडाइज्ड, रिड्युसला केला ऑक्सिडाइजला केला रिड्युस्ड. याला म्हणतो ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम. नंतर आहे ट्रान्सफरेज एन्झाईम कॅटलायझिंग द ट्रान्सफर ऑफ द ग्रुप्स अदर दॅन द हायड्रोजन्स. ग्रुप ट्रान्सफरमध्ये जे काम करतात, म्हणजे हा जो जी ग्रुप आहे तो ह्याच्याकडे जाणार दुसऱ्याकडं, त्याला म्हणतो ट्रान्सफरेज. नंतर हायड्रोलेजेस म्हणजे काय? ब्रेकिंग बाय वॉटर काय ईस्टर इथर पेप्टाइड ग्लायकोसिडिक CC कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन हॅलाइड, PN बॉन्ड्स यांचं हायड्रोलिसिस, यांचं ब्रेकिंग करण्याचं काम. नंतर लायजेस एन्झाईम दॅट कॅटलायझेस द रिमूव्हल ऑफ ग्रुप फ्रॉम द सबस्ट्रेट. लायज म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ द ग्रुप फ्रॉम द सबस्ट्रेट बाय द मेकॅनिझम अदर दॅन द हायड्रोलिसिस लिव्हिंग द डबल बॉन्ड. आता बघा इथं बघा XY हे रिमूव्ह केले, हे काय केले? रिमूव्ह केले, आणि इथं डबल बॉन्ड आला. मग इथं कोणत्या एन्झाईमला? लायज आलं रिमूव्ह करण्यासाठी. आयसोमरेज ऑल द एन्झाईम कॅटलायझिंग द इंटर कन्व्हर्जन ऑफ द ऑप्टिकल, जिओमेट्रिक अँड पोझिशन आयसोमर्स. आयसोमर्स तयार करण्यासाठी आयसोमरेज एन्झाईम लागतं. ठीक आहे. नंतर हे लायगेजेस एन्झाईम कॅटलायझिंग द लिंकिंग टुगेदर ऑफ द 2 compounds. एन्झाईम कॅटलायझिंग द लिंकिंग टुगेदर ऑफ द 2 कंपाऊंडच्या लिंकिंगसाठी कोण आहे? लायगेज एन्झाईम आहे. नेक्स्ट पॉईंट येतो को-फॅक्टरची डेफिनेशन बघितली. को-फॅक्टर म्हणजे हा नॉन प्रोटीन पार्ट आहे. ज्यावेळेस हा एन्झाईमला बाइंड होतो त्यावेळेस इनॲक्टिव्ह एन्झाईम गेट ॲक्टिवेटेड. इन दिस इन्स्टन्स द प्रोटीन पोर्शन ऑफ द एन्झाईम इज कॉल्ड ॲज अपो एन्झाईम. आता महत्त्वाचा पॉईंट, याच्यावरती पेपरला प्रश्न असतो बघा. समजा हा को-फॅक्टर आहे, समजा हा नॉन प्रोटीन पार्ट, त्याला म्हणतो को-फॅक्टर. समजा हा एन्झाईम,
हा कोण आहे एन्झाईम आहे. हां मग जो रेड कलरचा एन्झाईमचा पार्ट आहे, हा जो एन्झाईमचा पार्ट दिसतोय ठीक आहे, याला म्हणतात अपो एन्झाईम. हा कोणता पार्ट आहे, हा कोणाचा पार्ट आहे, एन्झाईम पोर्शन आहे, एन्झाईम पोर्शन. द 3 काइंड्स ऑफ द को फॅक्टर मे बी आयडेंटिफाईड. किती काइंड आहेत को फॅक्टरचे, हा जो ग्रीन पार्ट आहे याला म्हणतो आपण को फॅक्टर. को फॅक्टर आणि अपो एन्झाईम एकत्र आले की एन्झाईम ॲक्टिवेट होतं. हां मग को फॅक्टरमध्ये किती ग्रुप आहेत, 3 काइंड्स ऑफ द को फॅक्टर. को फॅक्टर 3 टाईप्सचे आहेत ठीक आहे. एक आहे प्रोस्थेटिक ग्रुप, दुसरं एक को एन्झाईम अँड थर्ड वन इज नथिंग बट द मेटल आयन. मेटल आयन 3 टाईप आहेत कुणाचे को फॅक्टरचे. वन बाय वन. प्रोस्थेटिक ग्रुप आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स and are distinguished from the other cofactor in that they are tightly bound to the apo enzyme. Prosthetic group कसे आहेत, टाईटली बॉन्ड आहेत. प्रोस्थेटिक ग्रुप आर टाईटली बॉन्ड टू द अपो एन्झाईम अदर दॅन, म्हणजे या दोघांपेक्षा टाईटली बॉन्ड कोण आहे, प्रोस्थेटिक ग्रुप. एक्झाम्पल इन पेरॉक्सिडेज अँड कॅटॅलेज एन्झाईम विच कॅटलायझेस द ब्रेकडाऊन ऑफ द हायड्रोजन पेरॉक्साईड टू वॉटर अँड ऑक्सिजन. हिम इज द प्रोस्थेटिक ग्रुप. इथं कोणता प्रोस्थेटिक ग्रुप आहे एक्झाम्पल पुस्तकात विचारलं. हिम इज द प्रोस्थेटिक ग्रुप अँड इट इज अ पार्ट ऑफ द ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम. एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमधला तो काम आहे. मग ज्यावेळेस H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईडचं ब्रेकडाऊन होतं H2 आणि O2 मध्ये, त्यावेळेस जे एन्झाईम काम करणार आहे ठीक आहे त्याचं नाव आहे पेरॉक्सिडेज एन्झाईम. पेरॉक्सिडेज एन्झाईम. आणि ह्या पेरॉक्साइडेज एन्झाईमच्या इथं एक को फॅक्टर आहे. हा को जो फॅक्टर आहे त्याचं नाव आहे हिम. HAEM हिम ठीक आहे. IMP पॉईंट आहे याच्यावरती प्रश्न आहे. हा एन्झाईम आहे रेड कलरचा आणि ग्रीन कलरचा कोणी को एन्झाईम ठीक आहे. हां नेक्स्ट आहे को एन्झाईम. नेक्स्ट वन इज को एन्झाईम. को एन्झाईम आर ऑल्सो द ऑर्गॅनिक कंपाऊंड बट देअर असोसिएशन विथ द अपो एन्झाईम इज ओनली ट्रान्झियंट. तात्पुरतं आहे, वीक आहे. युजली ऑकरिंग ड्युरिंग द कोर्स ऑफ द कॅटॅलिस. कॅटॅलिसिसच्या पुरतंच फक्त ते अटॅच असतो, नंतर तरी होतं आपोआप. फर्दरमोर को एन्झाईम सर्व ॲज अ को फॅक्टर इन अ नंबर ऑफ डिफरंट एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन ठीक आहे. डिफरंट रिॲक्शनमध्ये याचा यूज होतो. द इसेन्शियल केमिकल कंपोनंट ऑफ द को एन्झाईम्स आर द विटामिन्स. को एन्झाईममधला जो इसेन्शियल कंपोनंट आहे, को एन्झाईममधला जो इसेन्शियल कंपोनंट आहे, हां को एन्झाईममधला जो इसेन्शियल कंपोनंट आहे तो कोणता आहे, विटामिनचा आहे. IMP पॉईंट आहे, पेपरसाठी प्रश्न येणार. विटामिन. को एन्झाईम निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड नाड ह्या कंटेन द विटामिन नियासिन. याच्यामध्ये कोणतं विटामिन आहे, नियासिन. को एन्झाईम हे को एन्झाईम ठीक आहे त्याच्यामध्ये कोण असणार आहेत, विटामिन असतात. त्याच्यामध्ये कोण असतात, विटामिन असतात. को एन्झाईममध्ये विटामिन असतात, पेपरला विचारतात. द नंबर ऑफ एन्झाईम रिक्वायर्स मेटल आयन्स फॉर देअर ॲक्टिव्हिटी विच फॉर्म द कोऑर्डिनेशन बॉन्ड विथ द साईड चेन ऑफ द ॲक्टिव्ह साईड ठीक आहे. ॲक्टिव्ह साईडची इथं कोण होतं, कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतो. अँड ॲट द सेम टाईम फॉर्म्स वन ऑर मोर कोऑर्डिनेशन बॉन्ड विथ द सबस्ट्रेट. म्हणजे इथं जर समजा ही ॲक्टिव्ह साईट आहे, ह्या ॲक्टिव्ह साईट बरोबर आणि सबस्ट्रेट बरोबर कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करायचं काम कोण करतो, मेटल आयन करतो. कोण करतो, मेटल आयन. एक्झाम्पल झिंक इज अ को फॅक्टर फॉर द प्रोटिओलिटिक एन्झाईम कार्बॉक्झिपेप्टिडेज. पेपरला प्रश्न आला होता. झिंक इज अ को फॅक्टर फॉर द प्रोटिओलिटिक एन्झाईम. प्रोटिओलिटिक प्रोटीनला ब्रेक करणारा, कार्बॉक्झिपेप्टाइडेज एन्झाईम प्रोटीनला ब्रेक करणारा जे एन्झाईम आहे त्याला जो मेटल आयन लागतो, को फॅक्टर लागतो, त्याचं नाव आहे झिंक. त्याचं नाव काय आहे, झिंक. झिंक नाव महत्त्वाचं आहे, एक्झाम्पल्सवाले सगळे पाठ. हिम नाव महत्त्वाचं आहे. कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी इज लॉस्ट when the co-factor is removed from the enzyme, which testifies that they play the crucial role in the catalytic activity of the enzyme. एन्झाईमच्या कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी महत्त्वाचं काम कोण करतात, एन्झाईम करतात, को फॅक्टर करतात, लक्षात ठेवायचं ठीक आहे. आणि हे पॉईंट काही एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं. रुबिस्को इज अ मोस्ट अबेंडंट प्रोटीन इन द होल बायोस्फियर अँड इन अ प्लांट अँड कोलॅजन इज अ मोस्ट अबेंडंट प्रोटीन इन अ ॲनिमल. मोस्ट अबेंडंट प्रोटीन कोलॅजन इज अ मोस्ट अबेंडंट प्रोटीन ॲनिमल वर्ल्ड ठीक आहे. महत्त्वाचं अजून काय आहे, न्यूक्लिक ॲसिड कॅरीज द हेरिडिटी इन्फॉर्मेशन अँड दे आर पास्ड ऑन फ्रॉम द पॅरेंटल जनरेशन टू द प्रोजिनी. हे पॉईंट छोटे छोटे आहेत, याच्यामध्ये एवढं वाचून घ्यायचं ठीक आहे. पॉलिसॅकराइड्स आर द कंपोनंट ऑफ द सेल वॉल इन अ प्लांट, फंजाय अल्सो एक्झोस्केलेटन ऑफ द आर्थ्रोपोड्स ठीक आहे. प्रत्येकाची इन्फॉर्मेशन शॉर्टकटमध्ये दिलेली आहे, तेवढे पण पाहिजे. मॅक्रोमॉलिक्युल्स हॅव द 3 टाईप्स, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड अँड पॉलिसॅकराइड्स. मायक्रोमॉलिक्युलचे 3च महत्त्वाचे टाईप आहेत, पण ॲसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये 4 जण सापडतात. ॲसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये 4 जण सापडतात. हे तिघं प्लस लिपिड सापडतात, अशा पद्धतीने हा धडा संपलेला आहे.